रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी। सुख झाले ओ साजणी वहा विठ्ठल बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी वहा विठ्ठल बरवा, वहा माधव बरवा। सुखाचे आगर सुखाचे बापर उमादेवीवर, बापर उमादेवीवर ओहा विठ्ठल बरवा, ओहा माधव बरवा। बापर उमादेवीवर, बापर उमादेवी हरि जय जय राम, हरि जय जय राम, जय जय राम, हरि जय जय राम, हरि राम, हरि जय जय राम। जयासाठी होती ब्रह्मादिक वेळे जयासाठी होती, गोकुळी श्रीपती लोणी चोरी। ब्रह्मादिक वेळे जयासाठी होती, ब्रह्मादिक वेळे जयासाठी तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी। कवाडते जैसे आहे तैशा परी, कवाडते जैसे आहे तैशा परी। तो जातो हरी नकळीची, एका जनार्दनी चोरीचे ते मिसळ, एका जनार्दनी चोरीचे ते मिसळ। हरित
सारांश नवनीत प्रवाढते आहे तैसा परी प्रवाढते जैसे आहे तैसा हे तुझा तू हरी नकळे पाळीती पाहता ब्रह्मांड सकळ पाळीती पाहता ब्रह्मांड सकळ दयाचा प्रतिकाळ करीत असे दयाचा प्रतिकाळ करीत असे एका जनार्दनी चोरीचे तेवीस एका चोरीचे तेवीस एका जनार्दनी चोरीचे तेवीस एका जनार्दनी चोरीचे तेवीस हरित सारांश नवनीत हरित सारांश नवनीत हरित सारांश नवनीत वाढते जैसे आहे तैसा वाढते जैसे आहे तैसा परी तुझा तो हरी नकळीची हरी नकळीची तुझा तो हरी नकळीची विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शङ्कराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः सदाशिवसमारम्भाम् श्रीशङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या ब्रह्मादिक वेळे जयासाठी होती तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. जालना जिल्ह्याच्या चरण सानिध्यात अंबड या शहरात अंबड या पवित्र मातीमध्ये मत्स्योदरीच्या असीम कृपेनं प्रतिवर्षी संपन्न होणारा परमहंस परिव्राजकाचार्य अनंत विभूषित अखिल भारतीय तपोनिधी आखाड्याचे सर्वे सर्वा श्रद्धेय श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वतीजी यांच्या पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ आपण हा नामयज्ञ करत आहात. श्री नारायणराव मला कीर्तनाचं निमंत्रण देण्यासाठी आले. भगवान महाराज आणि त्यांचे सगळे सहकारी प्रयत्नाची पराकाष्ठा करून महाराष्ट्रातल्या
कीर्तन परंपरेला ललांभूत करणाऱ्यापैकी अनेक दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन सेवा अंबड या पवित्र मातीत या प्रभागात झाली आहे आणि काल्याच्या कीर्तनाचा भावपराग मांडण्यासाठी तपोनिधी आनंद आखाड्याची ऑर्डर शिरसावंद्य मानून मी या ठिकाणी काल्यासाठी उपस्थित आहे। जमलेला भक्तवर्ग खनकतोय, आवाज कंट्रोल करा, मंडपात द्या। मंडपातल्या माता भगिनी आबाल वृद्ध या परिभागातील टाळकरी, उत्तम गवई, स्पीकर प्रकाश मंडप, मृदंग वादक वेणेकरी चोपदार, ज्यांनी ज्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून 7 दिवस कष्ट केले, ज्यांचे ज्यांचे पत्रिकेत नाव आहेत, त्या सगळ्यांना रिस्पेक्ट देत अत्यंत आनंदानं इथे संतोष महाराजांच्या मुखातून भागवताची कथा द्रवीभूत झाली आहे। नाथभक्त गोकुळनाथजी महाराज, भगवान महाराज, सर्वानंदजी महाराज, आमच्या सगळ्यांचेच प्रेममूर्ती आदरणीय श्री महंत तपोनिधी आनंद आखाड्याचे राष्ट्रीय सचिव श्री गणेशानंद सरस्वती स्वामी महाराज, त्याचबरोबर आमच्या भारतीय साधू समाजात ज्यांनी आपल्या सकल जीवनाचा त्याग करून हे काषाय वस्त्र धारण करून विधिवत संन्यास गुरुकृपेने धारण केला, ते आदरणीय श्री रामानंद सरस्वती महाराज पारेश्वर संस्थान, आदरणीय श्री गोपालानंद सरस्वती श्री निवासा, स्वामी श्री शिवानंद सरस्वतीजी, आदरणीय सदानंद सरस्वतीजी, आदरणीय श्री सोनाली दीदीजी अकोला विदर्भ, सर्वानंद सरस्वतीजी महाराज, महादेवानंदजी सरस्वती महाराज आणि आम्हा सगळ्या ज्येष्ठ यादीपैकी आमचे आदरणीय सुरतगिरीजी महाराज, त्याचबरोबर हरिभक्ती परायण माझ्या जवळचे आणि माझे अत्यंत निकटवर्ती आदरणीय हरिभक्ती परायण श्री नवनाथ महाराज बाबा, अजून काही बुवा लोक कळत न कळत कोणाचं नाव राहिलं असलं तर आपण मायेच्या पदराने मला क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करत फार वेळ वाया न दवडता मी निवडलेल्या अभंग परगवळणीचा काही भाव आपल्यासमोर मांडायच्या प्रयत्नात आहे। सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे कॅमेरे माझ्या समोर उपस्थित आहेत, त्यामुळे वक्त्याला ही सगळी सामुग्री समोर असली की प्रतिबंधात्मक कार्यवाही करून शब्दांना जरा नियंत्रण ठेवून शब्द खर्च करावे लागतात। एखाद्या वेळेला एखादं शस्त्र लागलं तर सर्जरीनं ती जखम नीटनेटकी करता येते, एखादं हाड तुटलं तर रॉड टाकता येतो, मणक्याची गादी सरकली तर नवीन बसवता येते, पण घसरलेल्या शब्दाला नीटनेटकं करता येत नाही। त्यामुळे प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, नेत्यांची भाषणं, मीडिया तंत्राच्या डिबेट या सगळ्या समोर उगे एखाद्या खेड्यात गेला आणि बुवा आरडाओरडा करून आला, त्याला काही अर्थ शिल्लक राहिला नाही। आता हे सगळ्या सामुग्र्या समोर आहेत, त्यामुळं 10 वेळेला विचार करून एक वाक्य तुमच्या सगळ्याच्या समोर मांडलेलं बरं आहे। अंबड हे मूलतः तीर्थक्षेत्र आहे। अंबडच्या बाबतीत सगळे कीर्तनकार कदाचित 7 दिवस बोलले असतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। हे एक शाक्त तीर्थक्षेत्र आहे, म्हणजे भगवती देवीचं तीर्थक्षेत्र आहे। आणि या अंबडला एक यती सुद्धा संन्याशी होऊन गेले, त्यांचाही मठ इथे आहे। त्याच परंपरेतले श्री अच्युताश्रम हे कोयाळीला आष्टीला होते, त्यांची स्वतंत्र गाथा आहे। गोंदीलाही त्यांचं जाणं येणं होतं। असा प्रदीर्घ प्रवास या अंबड तीर्थातला आहे। आणि मत्स्योदरी जी देवी आहे ती भारतात जगदंबेचे जे 52 पीठ आहेत त्यापैकी एक हे उपपीठ आहे मत्स्योदरी। त्यामुळे या देवीला महत्व आहे। कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत हजारो महिला, हजारो भाविक या देवीच्या दर्शनासाठी कपाळभर कुंकू, करंडा, बगव, ओटी भरण्याचं सामान घेऊन त्या देवीची शरणागती करतात। म्हणून या देवीच्या पवित्र दरबारात स्वामीजींचं पुण्यस्मरण करताना आमच्याही साधू समाजात एका स्त्री शक्तीला प्राधान्य असावं म्हणून आमच्या सोनाली दिदी या ठिकाणी उपस्थित आहेत। टाळ्यांचा कडकडाट करून म्हणजे एक स्त्री शक्ती, एका स्त्री शक्तीच्या धर्मपीठात असणं ही काळाची आवश्यकता असते। एक स्त्री तुमच्या सगळ्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात लीडरशिप करते आणि तुम्ही सगळेजण ऐकतायत।
आजची जी गवळण आहे ती आपल्या गोदावरीच्या तीरावर पैठण नावाचं तीर्थक्षेत्र आहे. त्याचं जुनं नाव शालिवहन आहे. अजून एक नाव आहे प्रतिष्ठान पीठ, अजून एक नाव आहे दक्षिण काशी. आणि पूर्वी काशीच्या ब्राह्मणांना, आळंदीच्या ब्राह्मणांना पैठणच्या विद्वानाचा एकेकाळी दरारा असायचा. पैठणातलं पत्र मिळालं की जगातल्या सगळ्या पंडिताला ते स्वीकारावं लागायचं. एवढी ताकद त्या पैठण तीर्थक्षेत्राची त्या कालखंडात. आणि तिथे भानुदासाच्या कुळात शांतीब्रह्म एकनाथ महाराज उदयाला आले. आपल्या भारतात वारकरी परंपरेत सगळे संत विशेष आहेत, पण 5 संत आपल्या संप्रदायाचे कुटुंब प्रमुख आहेत. त्याची यादी सुपूर्द करतो. ज्ञानदेवम नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथम पुनर्नत्वा तुकारामम तत्परम गुरुभक्तम नीलकंठम एतद आचार्य पंचमम. हे 5 आपल्या संप्रदायाचे आचार्य आहेत. आणि त्यांनी जो नियम घालून दिलाय त्या क्रमाप्रमाणे हिंगोली प्रभाग असेल, परभणी प्रभाग असेल, नांदेड प्रभाग असेल, तर तो नामदेवरायांच्या फडाच्या अखतारीतला असतो. समजा जळगाव, चोपडा, यावल, फैजपूर, धुळे, शिरपूर, जळगाव, अकोला हा जो भाग आहे तो आदिशक्ती मुक्ताईच्या फडाच्या अखतारीत अंतर्गत येतो. धाराशिव, लत्तूर म्हणजे लातूर आणि कळम केस पर्यंत हा गोरबा काकांच्या फडाच्या अखतारीतला भाग आहे. किंबहुना वाशी पर्यंत, कळम पर्यंत वास्कर महाराज आणि बोधल्यांच्या वंश परंपरेचा विस्तार आहे. पुढे संस्थेच्या क्रमानं नेकनूर आणि बीड प्रभाग हा स्वामींच्या अखतारीत येतो. सावरगाव, फुलसावंगी, नारायणगड हा प्रभाग हाही संस्थेच्या परंपरेच्या क्रमातच येतो. इत्यादी चिंतन करत करत मी तुमच्या पुढे समोर असं जाणार आहे की त्रिंबक, नाशिक, मुंबई प्रभाग नगर पर्यंत हा श्रीमन निवृत्तीनाथ दादांच्या फडाच्या अखतारीच्या सीमेमध्ये येतो. तद्वत तुकोबारायांच्याही अखतारीत काही फड आहेत. शिरवळकर आहेत, आजरेकर आहेत, उमरेकर आहेत, वालूरकर आहेत, दैठणकर आहेत इत्यादी आहेत. म्हणजे नॉमिनल तुमच्या समोर मी नावं सांगितले तर हे फडाच्या अखतारीत येतात. तसा हा जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा जो प्रभाग आहे आपला, हा पाचवड, अंबड, वडीगोद्री इत्यादी हा पैठणच्या फडाच्या अंतर्गत येणारा भौगोलिक प्रभाग आहे. त्यामुळे त्याची समीक्षा होणं काळाची गरज होती. आणि मीडियाच्या तंत्राच्या माध्यमातून लोकांना निरोप जातो की पैठण संस्थानाच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या मठमंदिरांची व्यवस्था आहे. उदाहरणार्थ भगवानगड हे पैठणच्याच अंतर्गत येतं. उदाहरणार्थ श्री क्षेत्र नारायणगड हे पैठणच्याच अंतर्गत येतं. म्हणजे त्या काळात श्रीधर, गावबा महाराज, नित्यानंद, हरिपंडित महाराज, त्याचबरोबर नरहरी सिद्ध नगर जिल्हा आणि परमहंस दंडवत स्वामी हे नाथांच्या ध्रुवचातक मंडळातले त्या काळातले प्रमुख लीडर टाळकरी, प्रमुख शिष्य. आणि त्या सगळ्यांचा इथे संचार झाला, येणं जाणं झालं. आणि त्या दंडवत स्वामींच्या शिष्यापैकी एक ठिकाण चकलांब्याला आहे. तिथे आजही कल्याण स्वामीचा मठ आहे. आणि त्या मठाचा विस्तार त्या सोनाली ताई दिदी करतायत. आज ना उद्या त्याही आपल्या भारतीय साधू समाजात प्रवेश करतील. त्यांच्याशी माझं सुतोवाच्य झालंय. या सगळ्या गोष्टीला सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी वस्त्र भगवा असू देत, वस्त्र पीत असू देत, सकच्छ बुवा असू देत, नाही तो लुंगीवाला साधा असू देत, या सगळ्यांचा अंतिम गंतव्य भारतीय समूह एकत्र आणणे, महाराष्ट्रात तत्वज्ञान प्रचलित करणे, तत्वज्ञानाचा विकास करणे, भावना प्रधानता बुवात सांभाळात पण स्टडी करणाऱ्या अभ्यासू सारस्वतांना जवळ घ्या, असा एक संदेश या माध्यमातून जातो. तपोनिधी आनंद आखाड्याचे सर्वेश्वरा स्वामी श्री सागरानंदजी महाराज केवळ बुवा साधू नव्हते, तर ते श्रीविद्येचे उत्तम समीक्षक होते. आता श्रीविद्या काय जर विचारलं तर आपण लगेच आम्ही भोळेत, आम्हाला काही कळत नाही असं म्हणून मोकळं होऊन जातो मनुष्य. मला काय, आम्ही भोळेत. अरे भोळाय तर कधीतरी समजून घे ना, कधीतरी स्टडी कर, कळत नाही तर. त्यात श्रीविद्यात हादी विद्या, साधी विद्या आणि कादी विद्या या तिन्ही विद्या परिपक्व होत्या स्वामीजींच्या. त्याचबरोबर भारतीय साधू समाजात करोडो गर्दीमध्ये शाही स्नानाची तारीख डिटेक्ट करण्याचं काम पंचांग करायचंच, पुरोहित करायचेच. पण आदरणीय बाबांनी अंतिम निर्णय दिला की जुना, निर्वाणी, अट्टल, निरंजनी, उदासी हे सगळे आखाडे बाबांचा आदरपूर्वक सत्कार करून सूचना लक्षात धरत असत. हे झालं संन्यासी धर्मातलं चिंतन. बाबांना काश्मीरी शैवागमन तयार होतं.
बाबांचं शांभवाद्वैत तयार होतं. स्वामी सागरानंदजींचा वृत्ती प्रभाकर अफलातून तयार होता. स्वामी सागरानंदजी पंचदशी उत्तम सांगायचे. स्वामीजी उपनिषद अतिशय अस्खलित मांडायचे. स्वामींचा ज्ञानेश्वरीवरती नितांत श्रद्धाभाव होता. तुकोबारायांची गाथा त्यांना आवडीची होती. हे सगळ्याचा हेतू असा की तुकोबारायांच्या फडाच्या परंपरेच्या अंतर्गत मोतीराम महाराज फळेकर जे होते, त्या मोतीराम महाराज फळेकरांची तुळशी माळ ही स्वामी सागरानंदजीला होती. त्यामुळे बाबा आधी वारकरी होते आणि द्वितीय टप्प्यात आखाड्याचे संन्यासी होते. त्यामुळे अंबडच्या लोकांचं भाग्य वारकरी प्लस संन्यासी, हरिहराच्या पुण्यस्मरणाचं पुण्य तुम्हाला मिळते. लक्षात धरा तुम्ही, हरीचंही होतंय आणि हाराचंही होतंय. त्यातली त्यात ज्यांच्या घरी या सगळ्या साधू संतांचं उचिष्ट पडणार आहे, म्हणजे स्वयंपाक झाल्यावर जेवण करणार आहे आणि जिथे हात धुतल्या जाणार आहे, मग सगळे महाराज लोक त्यात आले. कोणाचं मी कमी जास्त म्हणत नाही. त्यांची हात उष्टावळ तिथे पडली की त्या भिक्षुकोपनिषदात एक मंत्र असा आलाय, यस्य गृहे यतीर भुंक्ते, म्हणजे ज्यांच्या वाड्यात, ज्यांच्या घरी, ज्यांच्या गल्लीत, ज्यांच्या गावात, ज्यांच्या प्रभागात यतीर भुंक्ते म्हणजे संन्यासी जेवतो, तस्य गृहे हरी स्वयं, त्याच्या घरात साक्षात ब्रह्मांडाचा नायक येतो, रामकृष्ण विठ्ठल इत्यादी. आणि यस्य गृहे हरी स्वयं तस्य गृहे जगत्त्रयम, म्हणजे हे स्वर्ग मृत्यू पाताळादी सगळ्या देवी देवता त्याच्या निवासात वास्तव्य करतात. त्यामुळे सामान्यांची भिक्षा आणि साधू संतांचं उष्टावळ दरवाजात पडणं याला काही किंमत आहे. म्हणून एकनाथ महाराज असं लिहित आहेत, गावंडीचे सहस्त्र आणि तीर्थक्षेत्रीचा एक जाण. आपल्या ग्रामीण भागातले वंदनीय मानात त्र्यंबक, काशी, हरिद्वार, पंढरी, पैठण, सासवड, मुक्ताईनगर, दिहू, तेरढोकी या तीर्थातनं कुणी आलं तर त्याला आदरानं पाद्यपूजा करावी, औक्षण करावं, कंकुम तिलक करावं, अक्ष समर्पित कराव्यात, फुलं व्हावेत, यथाशक्ती दान दक्षिणा द्रव्य त्यांना यथोचित द्यावं. त्याचं कारण आहे, पुन्हा सांगतो मी, प्रमाणाविना बोलणारच नाही. ज्यांचं दर्शन साधूचं रिक्त होतं त्याला फळ मिळत नाही. रिक्त पानेर्न पसेत राजानाम देवता गुरो, भारताचा राजा, आपले स्वगुरु आणि येणारे संत विप्र यांचं रिक्त हातानं मोकळं दर्शन घेणं पापकृत्य आहे. त्यामुळे तुलसीदल, बिल्वदल, पुष्प, रुपये, लाखो रुपये, हजार नोटापासून ते नाण्यापर्यंत जे ज्यांना समर्पित करता येईल ते श्रद्धा भावानं या साधू संतांचं पूजन केलं पाहिजे. आणि आपण या लोकांचं महत्व नाही सांगितलं तर कोण सांगेल? आपलं उत्तरदायित्व आहे. देवाने आपल्याला ते काम दिलंय. अभंग गोळणीवर तर चिंतन करूच करू, पण प्राथमिक हे सगळं प्रकरण तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत जाणं अत्यंत गरजेचं असल्यामुळं मी या शब्दांना खर्च केलं. आजचा अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे आणि नाथरायांचा अधिकार असा आहे, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार म्हणा, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. चातुर्मासात पंढरपूरला व स्व गुरुग्रही वाळंगीला बाबांनी जसं 4 वर्ष अध्ययन केलंय, तिथं भांडारकर असतंय, व्याकरण असतं, शब्दरूपावली असती, धातुरूपावली असती, स्वरव्यंजन असतात, विभक्ती प्रत्यय असतो. तर भानू शब्द उकारांत आहे आणि उकारांत भानू शब्द हा सूर्यवाचक आहे. सूर्य हा जगाला प्रकाश देतो. तसं हे घराणं, हा वंश, ही परंपरा जगाला ज्ञानदानाच्या सूर्याची भूमिका निभावतात. आणि अशा कुळात शांती ब्रह्म एकनाथ महाराज एक्झॅक्टली कोण आहेत असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा निळूप बाराया
हे आपल्या पिंपळनेर गावातून तुकोबाऱ्यांच्या कृपेने म्हणाले, भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. पत्ता काय तर क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, ओवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाव घेता हरे भव भय चिंता. एवढं चिंतन केलं त्या नाथरायांनी. आज आजच्या गवळणीमध्ये चिंतन असं मांडलं. ते म्हणाले, गोकुळीतल्या स्त्रियांचं आणि गोकुळातल्या भगवत भक्तांचं भाग्य एवढं उदयाला आलं. अहो भाग्यम महो भाग्यम. आता पावसे महाराजांनी भागवत सांगितलंय, त्यामुळे तेच विषय पुन्हा पुन्हा मांडून एकाच विषयावर अंबडच्या लोकांचा डबल खर्च होऊ नये म्हणून मी दखल घेतो की गोकुळवासियांचं परम भाग्य आहे की ब्रह्मांडाचा नायक तिथे उदयाला आला. जयती तेधिकम जन्मना व्रज, म्हणजे इंदिरा म्हणजे लक्ष्मी स्वतःपेक्षा अशी करती की वैकुंठ सोडावं, मी क्षीरसागर सोडावा, विष्णू परमात्म्याचे पाय सोडावेत आणि गोकुळात व्रजात वृंदावनात परमात्म्याला कृष्णाला न्याहाळण्यासाठी रजक कण तिथं व्हावं, एवढी अपेक्षा त्या इंदिरेची आहे, म्हणजे लक्ष्मीची आहे. म्हणजेच ती लक्ष्मी इंदिरा किशोरीजी राधा राणी झाली आणि कृष्ण परमात्म्याच्या भक्ती आल्हादाचा आनंद तिने घेतला आणि इतरांना दिला. अशा गोकुळवाशांचं भाग्य असं आहे. त्याचा विको कमी करा, प्लेन ठेवा त्याचा. त्या गोकुळातल्या गवळणींचं भाग्य असं उदयाला आलं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती, 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 ब्रह्मादिक वेडे जयासाठी, ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती, ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती. गोकुळी श्रीपती लोणी चोरी, ओ गोकुळी श्रीपती, ओ गोकुळी श्रीपती लोणी चोरी म्हणा. तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी,
ते जैसे आहे वाढते ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती, कुणासाठी कुणाकरिता. जयासाठी म्हणजे देवासाठी, देवासाठी म्हणजे कोणासाठी. देव अनंत आहे, 33 कोटी देव आहेत. तर कोटी शब्द प्रयोग साहित्यानं असं दिला. कोटी म्हणजे भिन्न भिन्न प्रकाराचे. कोटी संख्यावाचक नाही, प्रकारवाचक शब्द आहे. त्या कोटी देवदेवतांच्या पैकी जो सर्वांच्या हृदयात वास करतो, जो सगळ्यांना आकर्षित करतो, ज्याचं नाव कृष्ण आहे, ज्याचं कृष्ण पक्षात नामकरण गर्गाचार्यांच्या हाताने करण्यात आलं, ज्याला गायींच्या बद्दल प्रीती होती, ज्याला सनातन धर्माच्या बद्दल ओलावा होता, ज्याला सर्व धर्म कुळगोत्र वर्ण प्रांत जाती धर्म पंथ समुदाय आपले वाटत होते, असा कृकर्षती कृष्ण चित्ताला आकर्षित करणारं जे दैवत आहे, त्या देवासाठी म्हणतायत तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. गोकुळात परमात्मा चौर्य कर्म करतो. आता इथं शंका आहे चांगल्या चांगल्या सायंटिस्ट विचारवंतांना, पुरोगामी म्हणणाऱ्यांना, वेल क्वालिफाईड लोकांना, की तुम्ही ज्या देवाला आपलं उपास्य मानलं असा देव चोरी करणारा तुम्ही मानताच कसे, असा प्रश्न तुमच्या मनात अभ्यासकांच्या निर्माण व्हायला शंका जागा आहे. बरोबर आहे. ज्याने चौर्य कर्म केलं त्याला तुम्ही आपला म्हणता, त्यालाच म्हणता आपुला तो एक देव करून घ्यावा, त्यालाच म्हणता तुम्ही हा देवांचा ही देव, त्यालाच म्हणता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, त्याच काल्याच्या कीर्तनात गुणवर्णन करता. मग करेप्टेड भ्रष्ट पापकृत्य करणारा, पदच्युत झालेला, समाजात निंदा नालस्ती झालेला, काळिंबा लागलेला एखादा सदस्य वा देवता आपल्या धर्मात रिजेक्ट करण्याची पद्धती, फॉर एक्झाम्पल इंद्र चंद्रदेव ब्रह्मा आदी करुणी, या तिने देवाला आपल्या संप्रदायात फार मूल्य महत्व नाही. सवेचिंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका, ही ज्ञानोबराची अर्धी उभी अभ्यासकांना पुष्कळ झाली. म्हणजे एखादा नंबर जर आपल्याला आवडला नाही, एखादीचा फोन किंवा एखाद्याचा फोन घेण्याची इच्छा नसली, तर आपण तो मोबाईलला नंबर जसा रिजेक्ट लिस्ट मध्ये टाकून देतो, त्याला स्वीकारत नाही, त्याला घेतच नाही. तसं या देवता टाकून दिल्यात, इंद्र चंद्र ब्रह्मा आदी. मग त्यात कृष्ण ही देवताही चौर्य कर्म करणारी आहे, त्याला निवडायचं स्वीकारायचं कारण काय असलं पाहिजे. आणि या लोकांना शंका निर्माण व्हायलाच पाहिजे. आणि शंका समाधानासाठी प्रवचन कीर्तन कथा व्याख्यान रामायण भागवत केवळ दिंडीन पंगत यासाठी नाही, तर ऐकणाऱ्यांना काही खाद्य मिळावं, खादलीची खावे वाटे म्हणून. विठाला